आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आदरणीय गुरुजन, तज्ज्ञ परीक्षक, इतर स्पर्धक, समोर उपस्थित विद्यार्थ्यांनी आजच्या या स्पर्धेसाठी मी निवडलेला विषय आहे माझा आवडता प्राणी जंगलचा राजा सिंह. मित्रांनो, जंगलामध्ये अनेक प्राणी असतात. हे आपणा सर्वांनाच माहित आहे. यामध्ये चित्ता, वाघ, बिबट्या, हरिण, कोल्हा, लांडगा, गेंडा, सिंह इत्यादी. परंतु या सर्वांमध्ये माझा आवडता प्राणी जंगलचा राजा सिंह. मित्रांनो, त्याशिवाय तो सर्व प्राण्यात बलवान प्राणी आहे. सिंहाचा आकार आणि त्याची शिकार करण्याची क्षमता या कारणामुळे तो जंगलचा राजा होऊ शकला. त्याच्या गर्जनेमुळे सर्वांचा थरका पडतो. मित्रांनो, त्याची ही गर्जना जवळजवळ 8 किलोमीटर पर्यंत दूर जाते बरं का. त्याला स्वतःला कधी हार खायचे माहीतच नसते. हा राजा दिवसाचा जवळजवळ झोपूनच वेळ घालवतो आणि रात्री मात्र शिकारीसाठी बाहेर पडतो. सिंह आपले सावज अत्यंत सावधगिरीने करतो आणि चपातीने पकडतो. माझ्या आवडत्या प्राण्याची खास वैशिष्ट्य, माझ्या आवडत्या प्राण्याची जंगलातले नातेवाईक कोण माहीत नसेल तर ऐका. चित्ता, वाघ, बिबट्या हे त्याचे मित्र सुद्धा आहेत. माझ्या आवडत्या प्राण्याचे मोठेपण ऐकायचे आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा दृढनिश्चयी पराक्रमी रयतेच्या राजासाठी सुद्धा म्हणले गेले आहे. आणि आजही म्हणतात सिंहासारखा गरजेला तो शुभा राजा होता. स्वराज्याची स्वप्नवराशी तो जिंकणारा राजा होता. माझ्या आवडत्या प्राण्याचे खास वैशिष्ट्य ऐकायचे आहे जे कोणाजवळही नाही. ती म्हणजे त्याच्या मानेभोवती असणारी घनदाट केसांची रचना, जी डोक्यापासून कांड्यापर्यंत पसरलेली आहे. ही हीच या माझ्या आवडत्या प्राण्याची ताकद आणि धिप्पाड श्रेष्ठी दाखवते. याशिवाय ही या माझ्या आवडत्या प्राण्याची सौंदर्याचा आणि पुरुषार्थाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या वजनाच्या बाबतीत बोलायचे तर त्याचे वजन जवळजवळ 300 किलो असते आणि लांबी जवळजवळ 8 फूट असते. त्याचा प्रचंड आकार, मजबूत शरीरयष्टी आणि क्रूर शक्ती या कारणामुळेच तो जंगलचा राजा होऊ शकला. मित्रो, त्याच्या पिलाला काय म्हणतात हेही माहीत असावं. छत्रपती संभाजी राजाला काय म्हणतात तर छत्रपती शिवबाचा छावा. सिंहाच्या पिलालाही छावाच म्हणतात. म्हणजे छत्रपती संभाजी राजालाही सिंहाच्या छाव्याचीच उपमा दिली आहे. म्हणूनच म्हणले गेले आहे मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा गणिमिकावा. झुकले नाही डोळे त्याचे असा माझ्या शिवबाचा छावा. अशा पद्धतीने सिंहाची तुलना शूरवीर आणि पराक्रमी पुरुषाबरोबर केलेली गेली आहे. सिंहाला मिळालेली शक्तिशाली दात आणि जबडा हे त्याचे वरदानच म्हणावे लागेल. त्याचे पुढचे पाय अतिशय मजबूत असतात. बोटच त्याला शिकारीसाठी उपयुक्त ठरतात. याशिवाय ते दात मोठे आणि अतिशय तीक्ष्ण असतात. माझ्या या आवडत्या प्राण्याकडे असणारी 4 गुणे माहीत असावी. ती म्हणजे स्वावलंबन, निष्ठा, सहवास, काळजी, निष्ठा, प्रेम, धैर्य आणि दृढनिश्चय. त्याला त्याचे आयुष्य अवघे 10 ते 14 वर्षाचे निसर्गाने दिले आहे. कारण जंगलातील धोके, शिकारीतील दुखापती आणि रोगराई यांचा सामना करणे त्याला अवघड जाते. सिंह आणि अन्नचक्र आणि पर्यावरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच 10 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय सिंह दिवस साजरा केला जातो. त्यांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांना यश येऊ लागले आहे. त्यांच्या संख्येत 30% वाढही झाली आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. तरीही एवढ्या कमी कालावधीत
माझ्या आवडत्या माझ्या या जंगलच्या राजाची माझ्या या आवडता प्राणी माझ्या या आवडत्या तरीही कमी कालावधीतील माझा आवडता प्राणी जंगलचा राजा सिंह हा जंगलचा राजा होऊ शकला. शेवटी त्याच्या संवर्धनासाठी मला म्हणावे लागेल, एवढ्यात नकोस विजून जाऊ, जगत राहा मुक्त. एखाद्याचं आयुष्यात असतं दुसऱ्याला उजळण्याचं फक्त, यासाठीच तू आयुष्यमान हो आणि आमच्या अन्यायाचा प्रतिकार करण्याची आणि शक्ती आणि धैर्य तुझ्या प्रेरणेने मिळत राहो. शेवटी जंगलचा राजा सिंह या माझ्या आवडत्या प्राण्याचे बोलावे तेवढे कमीच पडेल. म्हणूनच मी माझ्या शब्दाला इथेच पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय भारत.